आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी सरिता पवार। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। महापौर पदाच्या निवडणुकीत शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केले। सेनेने त्यामुळे सभागृहात छिंदम याला मारहाण केली। मात्र महापौर पदाची निवडणूक हरलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनीच फोन करून माझे मत मागितल्याचा गौप्यस्फोट छिंदम याने केला आहे। अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा माजी नगरसेवक छिंदम हा अपक्ष म्हणून निवडून आला आहे। महापौर पदाच्या निवडणुकीत छिंदमने सेना उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला। त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली। सेनेने पुढील निवड प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभात्याग केला। आम्ही छिंदमचे मत मागितले नव्हते, मात्र भाजपचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी छिंदमशी हातमिळवणी करून मुद्दामहून आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याला सभागृहात उपस्थित ठेवून सेनेला मतदान करायला लावले, असा आरोप सेनेचे बाळासाहेब बोराटे व युवराज गाडे यांनी केला आहे। शिवसेनेने भाजप राष्ट्रवादी खेळ केला, मतदान करायला लावलं, जाणून बुजून शिवसेनेने मतदान केलेलं नाही, बहिष्कार टाकण्यात। श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे। सेनेला स्वतःचे 23 व छिंदमचे 1 आणि सपाचे 1 असे 25 मते मिळाली, तर भाजपाचे बाळासाहेब वाळके महापौरपदी विराजमान झाले आहेत। त्यांना 37 मतं मिळाली। मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी फोन करून माझे मत मागितले, असा गौप्यस्फोट छिंदमने केला आहे। प्रकरण घडलं होतं ते सांग। एकेकाने प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देतो। हो सर, आज प्रक्रिया महापौराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर असं काय घडलं होतं या प्रकरणामध्ये? आज महापौर निवडणुकीमध्ये मी मतदान करण्यासंदर्भामध्ये सहभागी झालो। मतदान करण्याचा हक्क मला आहे आणि तो हक्क बजावण्याकामी मी आज सभागृहात आलो। सभागृहात आल्यानंतर मी माझं मतदान हक्क बजावित असताना शिवसेनेचे जे उमेदवार आहेत महापौर पदासाठी श्री बाळासाहेब बोराटे यांनी मला त्यांना मतदान करण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ती विनंती माझ्या फोनमध्ये रेकॉर्डेबल आहे। मला ज्या ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी फोन केला की शिवसेनेला मतदान करा, त्या बाबतीत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। त्यामुळं मतदान प्रक्रिया चालू असताना मी शिवसेनेचे महापौरचे उमेदवार श्री बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला आणि हात उंचावल्यानंतर शिवसेनेचे काही नगरसेवकांनी मला मतदान करण्यापासून रोखलं आणि माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला। त्या प्रयत्नामध्ये माझा चष्मा देखील तुटलेला आहे आणि त्यामध्ये जे नगरसेवक होते त्या सर्व नगरसेवकांच्या बाबतीमध्ये मला ज्यांनी मतदान करण्यापासून रोखलं त्या सर्वांच्या बाबतीमध्ये मी आता मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि पीठासीन अधिकारी साहेब यांना लेखी स्वरूपात आता मी निवेदन दिलं। त्यांच्यावर मला मतदानापासून रोखण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत मी त्यांना विनंती केलेली आहे आणि मान्य जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी साहेबांनी सांगितलं की मतदानाची प्रक्रिया जी उपमहापौर पदाची आता मतदानाची प्रक्रिया चालू आहे, ती प्रक्रिया संपल्यानंतर त्या नगरसेवकांनी ज्यांनी अडवणूक केलेली आहे त्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश करतील आणि मी इथून आता तोफखाना पोलीस स्टेशनला जाणार आहे। शिवसेनेच्या उमेदवारांनी मला विनंती केली होती की मला मतदान करा, त्या विनंतीला मान देऊन मी त्यांना मतदान केलं। मतदान करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे आणि तो अधिकार मला नगरसेवक असल्या कारणानं मिळालेला आहे आणि ते करत असताना ज्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, ही लोकशाही पद्धतीला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि माझ्यावर हात उचलून कदाचित त्यांना या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक व्हायचा असेल
त्यामुळं अशा प्रकारची कृत्य त्यांनी केलेले दिसतात. त्यामुळं अशा कोणत्याही पोकळ धमक्यांना मी घाबरणारा नाही. आणि ज्या लोकांनी माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केला ते पळकुटे आहेत. ते सभागृह सोडून पळून गेलेले आहेत आणि मी सभागृहामध्ये अजून सुद्धा उपस्थित आहे. जे काही नगरसेवक माझ्यावर हात उचलायला आलते त्यांनी पूर्णपणे हात न उचलताच पळकुटेपणाने पळ काढलेला आहे. त्यामुळं मी त्यांना सांगतो हे हिजड्यांची अवलाद आहेत. अशा प्रकारची माझी आज त्यांच्या बाबतीत प्रतिक्रिया आहे. जर खरंच मर्दाची अवलाद असती तर ते इथं थांबले असते आणि माझ्या बाबतीत ज्या काही त्या गोष्टी त्यांना करायच्या असतील तर त्यांनी केल्या असतील. छिंदमने शिवसेना नगरसेवकांना हिजड्याचे अवलाद बोलून थेट आवाहन दिले आहे. त्यामुळे हा वाद केंद्र आणि राज्याच्या निवडणुकीवेळी आणखीन पेटण्याची दाट शक्यता आहे. सुनील नजन, स्वानंद मीडिया, अहमदनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.